रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच, उदय सामंतांचा मोठा दावा। उमेदवारीबाबत किरण सामंतांनी भावनेच्या भरात पोस्ट केल्याची माहिती। आज भाजप खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार। जळगावातून तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज। शरद पवार गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होणार। माढा साताऱ्यातून कुणाला संधी याची उत्सुकता वाढली। बीड लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून ज्योती मेटेंना उमेदवारी। आज अधिकृत घोषणेची शक्यता, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। शेकडो समर्थकांसह शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांचं वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन, तर हिंगोलीवर भाजपनं सुद्धा दावा केल्यानं वाढली धाकधूक। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही तास, मात्र यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवार ठरेना। गवळी की राठोड, महायुतीत पेच कायम। मेरिटच्या आधारावर नाशिकची जागा आम्हाला मिळावी, शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, तर गोडसे संपर्कात असल्याचा ठाकरे गटाचाही दावा। बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा। सुळेंनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार। 60 लाखांची सोन्याची बिस्किटं, 2.25 कोटींची स्थावर मालमत्ता आणि चांदीची भांडी। धुळ्यात गुन्हे शाखेच्या पीआयच्या घरात सापडलं घबाड, पोलीस दलात खळबळ। आणि संभाजीनगरात मध्यरात्री भीषण अग्नितांडव, कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू।